पान क्रमांक 20. अगुरु लघुत्व गुण कशाला म्हणतात? अ प्लस गुरु प्लस लघु प्लस त्व, अधिकपणा कमीपणा नसणे. ज्या शक्तीच्या निमित्ताने द्रव्यातील द्रव्यत्व कायम राहते, म्हणजे एक द्रव्य अन्य द्रव्य रूप होत नाही, एक गुण दुसऱ्या गुण स्वभावाचा होत नाही, आणि द्रव्यातील अनंत गुण विखरून वेगवेगळे होत नाहीत, त्या शक्तीस अगुरु लघुत्व गुण म्हणतात. जीव नेहमी जीवरूपानेच कायम राहतो, अन्य जीव वा पुद्गलादी द्रव्यरूप होत नाही. त्याचा ज्ञानगुण सुद्धा दर्शन चारित्रादी रूप होत नाही. ज्ञान दर्शनादी गुण पिशवीतील धान्याच्या दाण्याप्रमाणे विखरून वेगवेगळे होत नाहीत. हे सर्व अगुरु लघुत्व गुणाचे कार्य आहे. पहा, अगुरु लघुत्व गुण म्हणजे काय? वॉचमनचं काम करतोय. वॉचमन आतलं बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेरचं आतमध्ये जाऊ देत नाही. समजा एखादी फुकटची वस्तू कुणी आणून ठेवतो म्हटलं तर वॉचमन आत घ्यावं की नाही ठेवून? समजा त्याने फुकट ॲटम बॉम्ब आणून ठेवला तर चालेल का? तर चालणार नाही. म्हणून आतलं बाहेर नाही, बाहेरचं आत नाही. तसं अगुरु लघु गुण काय करतो की जेवढं द्रव्यत्व आहे तेवढं कायम ठेवतो. म्हणजे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप होत नाही, एक गुण दुसऱ्या गुण स्वभावाचा होत नाही, आणि द्रव्यातील अनंत गुण विखरून वेगवेगळे होत नाहीत. याला पंचास्तिकामध्ये स्वरूप प्रतिष्ठान एवढाच शब्द दिलेला आहे. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या स्वरूपात राहायचं. हे इतका विस्तार करताना व्याख्या खूप मोठी झाली, पण तिथं संस्कृत टीकेमध्ये एकच शब्द आहे अगुरु लघु गुणाचं स्वरूप सांगताना, की फक्त स्वरूपामध्ये राहणं. म्हणजे आता स्वरूपामध्ये राहणं म्हणलं की काय काय आलं त्याच्यामध्ये? द्रव्य आपल्या स्वरूपाने राहतं, प्रत्येक गुण आपापल्या स्वरूपाने राहतं, प्रत्येक पर्याय आपापल्या स्वरूपाने राहते, प्रत्येक अविभाग प्रतिच्छेद आपापल्या स्वरूपाने राहतो. म्हणून इथं कसं घेतलंय की 31-32च्या टीकेमध्ये तेषाम अगुरु लघुत्व अभिधानस्य स्वरूप प्रतिष्ठत्व निबंधनस्य, म्हणजे त्या अगुरु लघु गुणाचं स्वरूपामध्ये राहणं हे काय आहे? काम आहे. म्हणजेच कोण कुणाच्या रूप बदलायला तयार नाही. आणि आपण अज्ञानाने प्रत्येक क्षणी काय होतो की मुलाला आपल्या रूप करायला जातो किंवा आपण मुलाच्या रूप व्हायला जातो. शक्य आहे का? म्हणून यात लक्षात आली वस्तू व्यवस्था की कुणी कुणाच्या रूप होत नाही. आणि वस्तू व्यवस्थेच्या विरुद्ध जो जो भाव करतो तो तो काय आहे? आम्हाला दुःखालाच कारण आहे. म्हणून जीवनात दुःख नको असेल, शांती हवी असेल तर काय लक्षात घ्यायचं की प्रत्येक द्रव्य, प्रत्येक गुण, प्रत्येक पर्याय आपापल्या स्वरूप रूपाने राहते, दुसऱ्या रूप होत नाही. मग दुसऱ्याला माझ्या रूप करेन किंवा मी दुसऱ्या रूप होईल, हे भाव चुकीचे आहेत. पत्नी म्हणेल मी पतिरूप होते आणि पती म्हणेल पत्नी रूप होतो. शक्य आहे का? बघा, किती आपण मुलाला सुद्धा आपल्या रूप करण्यासाठी छातीला कवटाळतो, पण त्याचं द्रव्य आपल्या रूप होत नाही, आपलं द्रव्य त्याच्या रूप होत नाही. मग ही वस्तू व्यवस्था जर लक्षात आली तर लक्षात काय येतं की हे जेवढी आपली स्टेट आहे तेवढीच आपल्याबरोबर राहणार आहे, बाहेरचं ऍडिशनल आत येत नाही, आतलं काही जात नाही. म्हणून आपल्याला अगुरु लघु गुण समजल्यावर काय फायदा होतो की अनंत गुण निघून जात नाहीत, विखरून वेगवेगळे होत नाहीत. जसं धान्याच्या पिशवीला होल पडलं तर एक 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 दाणा काय झाला? गळून गेला. परंतु जीवाच्या मध्ये जे अनंत गुण आहेत त्यांना कधी होल पडलं आणि ते निघून गेले असं होत नाही. कंटाळा आला तर ड्रेस चेंज करतो शरीराचा, पण आता ज्ञानाचा फार कंटाळा आलाय, फार जाणला, आता थोडं ज्ञानाला खुंटीवर टांगून ठेवतो. असं होतंय का? बघा, त्या नावाड्याला आपण सगळ्याचे भाड्याचे पैसे देतो, म्हणजे जितकं वजन लगेच जास्त आहे तितकं पैसे जास्त. पण तुमचं 20 पुस्तकाचं ज्ञान आहे म्हणून तुम्हाला जरा भाडं जास्त आकारल्याने एखाद्याचं एका पुस्तकाचं ज्ञान आहे म्हणून कमी आकारलंय असं आहे का? ज्ञानाचं ओझं होत नाही, ज्ञान आपल्याला सोडून वेगळं होत नाही. म्हणजे जेवढे अनंत गुण आहेत तेवढे आपल्या बरोबर सतत राहतात. मग हे समजल्यावर आपल्याला काय लक्षात आलं की आपल्याला निश्चिंतता आली की माझे गुण वेगळे होत नाहीत, मी दुसऱ्या रूप होत नाही, दुसरे माझ्या रूप होत नाहीत. म्हणलं की एकदम चित्त काय झालं? शांत झालं. म्हणून अगुरु लघु गुणाचा जीवनात उपयोग काय? तर आपल्याला कुणी निंदा करो नाहीतर स्तुती करो,
कुणी आपल्याला मऊ बोलो नाहीतर कठोर बोलो, कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्याला काही कमी जास्त होत नाही. निंदा केली म्हणून आपलं थोडंसं मुठभर मांस कमी झालं आणि स्तुती केली म्हणून वाढलं असं काहीच नाही. कुणी आपल्याला कठोर बोललं म्हणून फार आपण आनंदी झालो आणि कुणी जरासं चांगलं अगदी प्रेमाने बोललं म्हणून काय वाढलं असं काहीच नाही. म्हणजेच तिथं लक्षात घ्यायचंय, अगुर लघु गुण सांगतो की जेवढी वस्तूची व्यवस्था आहे, गुणांची, द्रव्याची, पर्यायाची आणि प्रत्येक गुणाच्या अविभाग प्रतिच्छेदाची, त्यात कमी पण होणार नाही आणि जास्त पण नाही. म्हणून अगुर लघु गुणाला वॉचमन म्हटलंय एका अपेक्षेने. आणि अगुर लघु गुणाचे काम सांगताना काय काय सांगितलं, हे एक सांगितलं, एक दुसऱ्या रूप न होणं. त्याच्यानंतर षडगुण हानी वृद्धी. आणि अगुर लघु हा काय आहे, प्रतिजीवी गुण आहे. मग हे सगळं समजल्यानंतर लक्षात काय आलं की आज आपल्या जीवनात अनुकूल प्रसंग घडो प्रतिकूल, कुणी आपल्याला रागवो किंवा प्रेम करो, त्याच्यामुळे माझ्यात कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही. म्हणजे पहा, आपण लगेचच जरासं अनुकूल परिस्थिती आली, पुण्याचा उदय आला की हुरळून जातो आणि पापाचा उदय आला की हाय हाय करू लागतो. तर दोन्ही पण माझ्या ध्रुव स्वभावात नाहीच. हे जर लक्षात आलं तर दोन्ही परिस्थितीमध्ये कसा राहतो, न्यायक. म्हणजे फक्त जाणणारा आहे, बाकी बाहेर इन्व्हॉल्व होऊन जे आपलं नेयार्थ परिणमन होतं, इष्ट अनिष्ट भाव होतात, ते भाव सहजच काय झाले, संपले. म्हणून प्रत्येक क्षणी मी जाणणारा जीव आहे. आणि असं जानन जानन रूपाने आपली परिणती सुरू झाली तर काय आहे, शांती सुरू झाली. एक लल्लेश्वरी नावाची कवयित्री असते आणि ती रस्त्याने निघाली की काही टार्गट मुलं तिला काय करतात, त्रास देत असतात, शिव्या देतात, थट्टा करतात. ती रोज आपलं निघून जायची निमूट. पण एके दिवशी कुणी पाहिलं, तिच्या भक्तांनी हा जो प्रकार आहे तो पाहिला आणि ते म्हणतात, का तुम्ही त्यांना रागवत नाही? तर ती काय म्हणते, त्यांना समजावण्यापेक्षा ह्यालाच समजाव. मग त्याच्याकडनं 1 मीटर कापड घेतलं आणि त्याचे 2 पीस केले अर्ध्या अर्ध्या मीटरचे आणि दिवसभर निंदेच्या गाठी इकडं पडल्या आणि स्तुती केली की गाठ इकडं पडली आणि स्तुतीच्या गाठी कमी पडल्या आणि निंदेच्या जास्त. आणि ती संध्याकाळी येते, म्हणते जरा वजन करा कापडाचं. तो म्हणतो, मी माझ्या हाताने 2 तुकडे समान करून दिलेत, काही वजन कमी जास्त होणार नाही. नाही म्हणते, करा, निंदेच्या गाठी जास्त आहेत आणि स्तुतीच्या कमी आहेत, काहीतरी फरक पडेल. तर तो म्हणतो की बिलकुल पडणार नाही. मग ती म्हणते, जसं कापडाला गाठी कमी घाला नाही तर जास्त घाला, वजन तेवढंच आहे, तसं लौकिकात आपली कुणी निंदा करो नाही तर स्तुती करो, माझे अनंत गुण माझ्यामध्ये जसे आहेत तसेच आहेत, कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही. हे लक्षात आल्यावर एकदम निराकुलताच प्राप्त झाली. म्हणून पहा, प्रत्येक क्षणी आपले गुण आपल्यामध्ये आहेत. जरा आपण स्पर्शरस गंधवर्ण पुद्गलाचा घेऊन जरा काळगोर व्हावं म्हटलं आणि पुद्गलाला जरा चेतन करावं म्हटलं तर इम्पॉसिबल, हे कधीच शक्य नाही. म्हणजे जीवाचे गुण पुद्गलात ट्रान्सफर होत नाहीत आणि पुद्गलाचे जीवात नाही. आणि आम्ही काय करायला चाललोय, दुसऱ्याचं परिवर्तन करायला जातो. मी दुसऱ्याला सुखी करेन, मी दुसऱ्याला दुःखी करेन, मी दुसऱ्याला ज्ञानी करेन, मी दुसऱ्याला अज्ञानी करेन. तर आम्ही दुसऱ्याचं काहीच करू शकत नाही. आम्ही फक्त काय आहोत, एक जाणणारे जीव आहोत, भगवान आत्मा आहोत. हे जर लक्षात आलं तर आपण दुसऱ्याचं कर्तृत्व घेणार आहे किंवा घेत नाही, कधी देत असतो. कुणाला देतो कर्तृत्व, दुसऱ्याला, की ते तसं चांगले वागले म्हणून आज माझा दिवस चांगला गेला आणि आज वाईट वागले म्हणून दिवस वाईट गेला. मग त्यांच्यामुळे मला सुख होतंय किंवा दुःख होतंय असं दुसऱ्याला कर्तृत्व देण्याची तरी गरज आहे का? तशीही गरज नाही. म्हणजे दुसरा कसाही असो, आपण आपल्या न्यायक स्वभावात राहिलो तर शांतीच शांती आहे. म्हणून बुरा मैं खोजने चला, बुरा न मिला कोय, मैं मुझ में देखने लगा, मुझसे बुरा न कोय. म्हणजे दुसऱ्याचं वाईट आपल्याला दिसतंय, म्हणजे सगळ्यात वाईट कोण झालो, आपणच झालो. म्हणून प्रत्येक क्षणी कसं आहे, मी माझा जाणणारा जीव आहे आणि आपल्या जानन जानन परिणतीने आपण जाणू लागलो तर आपल्याला शांतीच शांती आहे. म्हणून पहा, देव शास्त्र गुरुच्या इथं आपण कसं राहतो, की जसा शास्त्रात विनय सांगितलाय तसं राहिलो तर आपल्या शांती आहे. आणि इथं येऊन सुद्धा आपल्याकडनं चुका होऊ लागल्या तर काय झालं,
परत संसार वाढलं. मग बघा, कुणी आपल्याला किती चांगलं सांगितलं तरी ग्रहण करावं वाटत नाही. का वाटत नाही? की आपण इतके आता वक्र झालेले आहोत, पंचम काळातले महावीरांचे शिष्य वक्रजड, की आपण चुकतो हे सुद्धा लवकर आपल्याला कळत नाही. आणि कुणी आपल्याला समजावून सांगितलं तरी इतकी जडता म्हणजे मंदबुद्धी आहे की आपल्याला पटत नाही, स्वीकार होत नाही. पटलं तर आपण पटकन सुधारत नाही. म्हणजे पहिल्या तीर्थंकरांचे शिष्य रुजुजड म्हणजे इतके सरळ आहेत की त्यांना चूक झालेली कळत नाही. आणि 24व्या तीर्थंकरांचे शिष्य इतके वक्र आहेत की ते चूक स्वीकारत नाहीत. आणि मधल्या 22 तीर्थंकरांचे शिष्य कसे आहेत? सरळ बुद्धीचे. ते काय करतात? चूक झाली तरच प्रतिक्रमण पश्चाताप करतात. आणि या दोन पहिल्या आणि शेवटच्या तीर्थंकरांच्या शिष्यांना चूक घडो नाहीतर न घडो सकाळ संध्याकाळ प्रतिक्रमण करायला सांगितलं. फक्त सकाळ संध्याकाळ नाही, जेव्हा जेव्हा आपण चुकतो तेव्हा तेव्हा प्रतिक्रमण सांगितलंय. प्रतिक्रमणाचे पण प्रकार काय सांगितले? मग दैवसिक, रात्रिक, सांवत्सरिक, परत पाक्षिक, आणखीन चातुर्मासिक, परत ऐर्यापथिक आणि शेवटी सल्लेखनेच्या वेळेस उत्तम आर्थिक. म्हणजे संपूर्ण जीवनपर्यंत जेवढ्या आतापर्यंतच्या चुका झाल्या व्रतामध्ये त्या सगळ्यांचा उत्तम आर्थिक म्हणून तो स्वतःच्या उत्तम स्वभावाला जाणतो आणि शुद्धीकरण करतो. म्हणून आपल्याला कसं आहे की हे सगळं धर्म समजून का घ्यायचंय? फक्त ह्या व्याख्या पाठ करायचे तसं नाही, तर रीड बिटवीन द लाईन्स. तर ह्या लाईन वाचून त्याचा जीवनात उपयोग घटवायचा आहे. आणि जीवनात सुधारलं तर सगळा उपयोग आहे, आणि जीवनात सुधारलो नाही तर बुडणार. जसं एका राजाकडे खूप सोनं झालं म्हणून त्यांनी काय केलं? एक सोन्याची नौका तयार केली आणि पाण्यावर ठेवली. आणि पाण्यावर ठेवल्यावर तर काय होणार? ती बुडणार. आणि तो राजा सिंहासनावर बसून ओरडायला लागला, मी राजा आहे, मी तुला आदेश देतो, तू बुडायचं नाही. आता तिचा धर्म बुडणारच आहे म्हटल्यानंतर किती आदेश दिला तरी तिथं काय आहे की त्याचं पालन शक्य नाही. तसं आम्ही विपरीत विचार करतो आणि आम्ही मोक्षाला निघालो म्हटलं तर शक्य नाही. म्हणजे तिथं कसं आहे की जसं आपण सरलतेने रुजुतेने आपल्या स्वभावाला जाणलो आणि विकल्पाच्या भूमिकेत जे संयोगात येतात त्यांच्याशी पण आपण सरलतेने राहिलो तर आपल्याला काही बिघडत नाही. किती दिवसाचं आयुष्य असतंय? 80-90, जास्तीत जास्त 100, आणि त्यातले आपले 30-40-50 गेले. म्हणजे आता राहिले किती आयुष्य? अगदी थोडं. आणि तेवढ्या आयुष्यात काय असतं आपल्याला? ही व्यक्ती पाहिजे, ही नको, किंवा ही असावी म्हणून तिच्यासाठी खटपट आणि ती नसावी म्हणून तिच्यासाठी लटपट. म्हणजे हे सगळं काय चाललंय? चुकीचं. बघा का असं घडलं की सासूबाई गेल्या आणि त्यांचा 13वा दिवस साजरा करण्यासाठी मुलगा धडपड करतो आणि त्यात तो ऍक्सिडेंट मध्ये गेला. का झाला असं? तर त्याने काहीतरी विकृत भाव केलेत की दोघांनी पती पत्नी की आपण सासूबाईच्या पश्चात असं राहू भोगात, हा विचित्र विचार केला. त्याचा उदय असा विचित्र आला की 13वं साजरा करण्यातच त्याचंच काय झालं, परत त्याचंही 13वं साजरं करण्याची पाळी आली. म्हणजे औदैक भाव क्षणिक करताना आपल्याला काही वाटत नाही की आपण ह्यांच्या पश्चात असं राहू तसं राहू, मजा करू. काय मजा आहे की सजा आहे? सगळे विभाभाव म्हणजे प्रत्येक क्षणाला फाशी. त्याला काय म्हटलेलं आहे प्रवचन सार मध्ये? भृगु प्रपात, पर्वतावरून पडणं. जो जो इंद्रिय भोगाचा विचार आहे तो तो भृगु प्रपात. एक मोठी पाटी घरात लिहून ठेवायची, सगळीकडनं दिसल अशी. स्पर्शनेंद्रियाच्या भोगाचा विचार आला, भृगु प्रपात. काहीतरी आज भजी खावी विचार आला, भृगु प्रपात. म्हणजे आपण आपल्या आत्मस्वरूपापासून च्युत झालो. लग्न करायचा विचार आला, भृगु प्रपात. त्याच्यानंतर काहीतरी सेंट अत्तर वापरावं वाटली, भृगु प्रपात. नंतर टीव्ही बघावं वाटला, रात्री 1-1 वाजेपर्यंत टीव्ही बघावं वाटतो. आणि काय असतं त्याच्यामध्ये? एक नायक, एक खलनायक आणि एक नायिका, आणि त्याच्यात काय आनंद गुण तर नाही. मग तो पण काय आहे? भृगु प्रपात. म्हणून आजपासून प्रत्येकाने नियम रूपानेच पाळायचं की टीव्ही पाहणार नाही, आणि त्यात आनंद गुण नाहीये. आणि आपण त्या सगळ्या विचित्र संस्कारांना आपल्यावर केलं तर आपल्या जीवनात शोकांतिका होण्याची वेळ येते. शब्द संगीत ऐकावं वाटलं, भृगु प्रपात. म्हणजे आपण आपल्या पर्वतावरनं म्हणजे ज्ञान पर्वतावरनं घसरलो, म्हणजे अनर्थाला प्राप्त झालो. आणि कसे विचार असतात बघा की आपण विचित्र पाहिलो
आणि सहज कसं घडतं. एक मुलगा शिकतोय आणि त्याने एक रूम केलेली आहे. समोर एक वृद्धा व्याजपट्ट्याचा धंदा करते, मनी लेंडर्सचा. आणि तिथं ती रोज काय करायची, सगळ्या येणाऱ्या त्या लोकांना, गरिबांना अगदी त्यांचे कपडे काढून घ्यायची व्याजापोटी. आणि ह्या मुलाला ते दृश्य बघितलं की वाटायचं ही मेली तर बरं होईल. त्याच्यानंतर काय झालं, थोड्या दिवसांनी तिला कुणीतरी मारावं. थोड्या दिवसांनी विचाराला देवानी नेलं तर बरं होईल. म्हणजे विचारात प्रगती चालली आहे. क्राईम अँड पनिशमेंट गोष्टीचं नाव आहे. म्हणजे पहा की कसं त्याचेच विचार चुकले आणि त्याला फळ काय मिळालं. थोड्या दिवसांनी काय झालं, परत त्याला काही शाळेच्या परीक्षेची फी घरून आली नाही. तो एक आपलं घड्याळ घेऊन गेला, तिथं ते द्यावं आणि तिच्याकडनं पैसे घ्यावेत एवढाच विचार आहे. आणि ती अशी संध्याकाळची वेळ आणि असं खिडकीत जाऊन त्याला किती पैसे द्यावेत असं मागून पुढून घड्याळ न्याहाळते. आणि तेवढ्यात ती कोसळली. आणि तो तर पळून तिथनं आलेला आहे. आणि त्याचा आता न खाण्यात लक्ष आहे, न परीक्षेच्या अभ्यासात आहे, कशातच लक्ष नाहीये. आणि सगळे खुनी शोधतायत, सापडत नाही. आणि याची सगळी झोप सुद्धा संपलेली आहे. आणि तो पोलीस दिसला की घाबरून काय व्हायचा, कुठंतरी लपायचा. आणि एके दिवशी स्वतःच कोर्टात जातो म्हणतो तुम्ही जो खुनी शोधता तो मी आहे. कारण कधी त्याचे हात त्या म्हातारीच्या गळ्यावरती आवळले गेले त्याला देखील कळलं नाही. कारण त्याचं चिंतन काय होतं, ती मरावी, मारावी, कुणीतरी देवानी न्यावं. आणि तो गेलाय दुसऱ्या उद्देशाने, पण त्याचे हात कधी आवळले गेले कळलं नाही आणि तिथंच ती कोसळली. म्हणून चिंतन थोडस जरी विकृत झालं तर त्याचं फळ असं विचित्र मिळतंय. तर ते कोर्टमध्ये जे न्यायाधीश असतात ते म्हणतात जा परीक्षा करून डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या, काय तर बडबडू नकोस म्हणून त्याला तिथनं हाकलून दिलं. आणि झाला तो जरी घरी आला तरी अस्वस्थ आहे, मी खुनी आहे म्हणून. तो आता कसं आहे, जीवन संपूर्ण क्राईम म्हणजे फक्त आता शोकांतिका. आणि ही शिक्षा त्याला मिळाली, पनिशमेंट. मग अशा रीतीने आपण सुद्धा विकृत विचार करतो. कसं विचार करतो, मी भगवान आत्मा आहे, दुसराही भगवान आत्मा आहे. जरी आता थोडी चूक झाली तरी भगवान काही चुकलेला नाहीये. ध्रुव स्वभाव शाश्वत आहे. आणि एकमेकांच्या विचारांचं ग्रहण कसं होतंय, टेलिपथी व्यवस्थेने. कसं ग्रहण होत असतंय की चंदनाच्या व्यापाऱ्याला काय झालेलं आहे, खूप चंदनात पैसे अडकलेत. आणि एक तर साधू मरायला पाहिजे किंवा राजा. त्यांच्या गावात काही साधू नव्हता तुमच्यासारखा. मग तो काय म्हणतो, राजा मरावा, राजा मरावा असा विचार करतो. आणि राजा त्याच्या दरवाज्यावरनं चालल्यावर तो वर्ण नमस्कार करतो. राजाला इतका राग आला की म्हणतो याला आत्ताच्या आत्ता फाशी द्या, उर्मट आहे. म्हणजे ह्यानी काय विचार केला, राजा मरावा. आता त्यालाही काय भाव झाले, राजाला ह्याला आत्ताच मारून टाका. आता लगेचच तिथं त्याला पकडलं, नेलं फाशीच्या तिथं. पण मंत्री जरा हुशार असतो, तो म्हणतो थोडी वेळ जाऊ द्या, काय झालंय ते तरी कळू द्या आपल्याला. आणि झालं. आता हा विचार काय करतोय की राजा पित्याप्रमाणे असताना मी तो मरावा असा विचार केला, चुकलं. मिच्छा मे दुःखड म्हणून तो प्रतिक्रमण करतो, पश्चाताप करतो. आणि असं इकडे याचं प्रतिक्रमण झालं की तिकडं पण काय झालं, राजा म्हणतो प्रजा ही मला काय आहे, मुला समान. आणि त्याला मारायचे भाव का झाले, माझं चुकलं. लगेच मंत्र्याला म्हणतो जावा जावा, तिथं त्याची फाशी झाली नसली तर थांबवा. म्हणजे एकमेकांच्या विचारांचं काय असतं, सतत ग्रहण होत असतंय. मग घरात आपल्या सहवासात जे येतात त्यांच्याविषयी आपण कलुषित भाव केले की तेही आपल्याविषयी कलुषित कर, बोलाव सुद्धा लागत नाही, कलुषित भाव होतातच. आणि तिथंच जर आपण विचार केला निश्चय दृष्टीने हा भगवान आत्मा आहे आणि मीच पूर्वी त्यांना असा त्रास दिलाय म्हणून त्यांना माझ्याकडे पाहून असे भाव होतात वागण्याचे, म्हणजे त्यांचा दोष नसून माझाच आहे. आणि माझी निर्जरा करण्यासाठी त्यांना असं उलट वागून पापबंध होतोय. आणि ते किती स्वतः आपली निर्जरा करून, म्हणजे आपल्या निर्जरेसाठी ते स्वतः काय करतायत, नवीन कर्म बंद करतायत. आणि नवीन कर्म बंद करून ते काय आहेत की स्वतः दुःखी होत आहेत आणि आपली निर्जरा करतात. म्हणजे ते वाईट नसून निर्जरा बंधू आहेत. म्हणजे हे जर आपल्याला विज्ञान समजलं तर आपण दुःखातनं काय होतो, मुक्त होतो. त्याविषयी जीवनात उपयोग पाहत होतो की एक जीवद्रव्य समजलं तर काय होतं, अभक्ष खाणं सहज सुटलं. कारण एवढ्याशा तुकड्यात अनंत जीव आहेत, म्हणजे तेवढे शत्रू होणार आणि ते परत आपल्याला पिडायला येणार. म्हणून
कांदा लसूण बटाटा कंदमूळ जे जे अभक्ष्य आहे ते सहज सुटलं. नंतर पाणी पिणार तर गाळूनच पिणार, कारण एका थेंबात अनंत जीव. आणि पाणी गाळल्यानंतर 48 मिनिटानंतर परत त्याच्यात काय होतात, त्रसजीव होतात. म्हणजे सकाळी गाळलं दिवसभर वापरत राहिलो तरी हिंसा झाली. म्हणून जीवद्रव्य समजलं तर तिथं आपोआप दयाबुद्धी जागृत झाली आणि माझ्यासारखाच तो भगवान आत्मा आहे हे समजल्यानंतर कुणाचीही एकेंद्रियापासून विराधना करण्याचे भाव येणार नाही. आणखीन जीवनात काय उपयोग होतो, रात्री भोजन त्याग सहज झाला. कारण का तर रात्री अल्ट्राव्हायोलेट किरण नाही आहेत म्हटल्यानंतर इतके जीव उत्पन्न होतात वेगाने, आणि आपली त्यावेळेस हातातोंडाची घाई असेल तर सगळे आपल्या पोटात गेले. म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या डब्यात जसं काही पण टाकतो तसं आपलं पोट म्हणजे डबा, आणि त्याच्यामध्ये काही पण टाकू लागलो तर काय होईल की सगळं विचित्र. आणि रात्री जेवल्यानंतर कितीतरी दोष आहेत की एक तर रात्री पाणी पिणं म्हणजे रक्त पिल्यासारखं, रात्री खाणं म्हणजे अभक्ष्य खाल्ल्यासारखं. त्याच्यानंतर रात्री अंधारात जर नीट दिसलं नाही तर कुठलं तरी पालीची गरळ वगैरे त्यात पडली तर काय होतं की ते सगळं विषयुक्त पोटात गेलं आणि आपणच दुर्दशेला काय होतो, प्राप्त होतो. म्हणून रात्री भोजन त्याग कसा पाळायला सांगितलं सागर धर्मामृत मध्ये. दिवस जर आत्ता 6:30 जात असेल तर 6:18 कमी असताना आमचं सगळं कंप्लीट झालं पाहिजे. नंतर तोंड सुद्धा धुवायचं नाही, दात सुद्धा घासायचे नाही, ते सगळं त्याच्या आधी. तर ते आपण खरं रात्री भोजन त्याग पाळलं. आणि आपली घाई केव्हा असते, काही पण असो, दशलक्षण असो काही असो, अजून 7च वाजलेत की अजून 7:30 नाही झाले, चालतंय अजून. म्हणजे अशा रीतीने काय आहे की 48 मिनिटं तर राहिलंच, परंतु सूर्यास्त झाल्यावर सुद्धा आपली प्रवृत्ती चालू आहे. म्हणजेच आपण काय केलं, अभक्ष्य सेवन केलं. म्हणून पहा रात्री खूप इतकी हिंसा होते म्हटल्यानंतर आपोआप दयाबुद्धी जागृत झाली की माझ्यासारखे ते जीव आहेत, मग त्यांची हिंसा केली तर ते परत कधीतरी माझी करायला भेटणार. आणि हा भेटाभेटीचा कार्यक्रम अनेक जन्मात चालूच आहे. आता जर नको असेल तर सहज दयाबुद्धी जागृत झाल्यावर जे अयोग्य वर्तन आहे ते सहज सुटलं. कारण बघा रात्री भोजनामध्ये कार्यक्षमता शरीराची पण घटते. रशियन सोल्जर्सना जर रात्री जेवत असतील तर ते सैनिक म्हणून भरती करून घेत नाहीत. आणि जेव्हा वनमालेला सोडून लक्ष्मण निघालेला आहे, वनमाला म्हणते तुम्ही 12 वर्षाच्या आत परत याल, याला काय मी आधार म्हणजे कसं निश्चित समजू. तर तो म्हणतो मला नाही आलो तर हा दोष लागेल, तो दोष लागेल, आणि शेवटी म्हणतो मला रात्री भोजनाचा दोष लागेल. तेव्हा ती म्हणते आता तुम्ही जावा, कारण आता त्या दोषाला घाबरून तुम्ही निश्चित परत येणार. म्हणजे एका रात्री भोजनाचा इतका मोठा दोष आहे ह्या कथेतनं हे लक्षात येत आहे. आणि पाहतो आपण रात्री जर काही अशी मिसळ झाली तर ती कळत पण नसते. एका ठिकाणी भाऊ बहिणीकडे जेवायला रात्री बसलेला आहे आणि जेवला आणि लगेच मेला. सगळे म्हणू लागले की या बहिणीने याला मारलं. ती राजा चौकशीला आल्यावर म्हणते असं मी काल ताट करून ठेवलं होतं, आणि तो 1 तासाने येतो म्हणून गेला आणि नंतर आला आणि तिनं तसंच ताट करून ठेवलं. राजा 1 तास तिथंच थांबला आणि थोड्या वेळात काय झालं, त्या ताटावरनं मुंग्यांची रांग जायला सुरुवात झाली. राजा हुशार असतो, तो ती रांग कुठून येते हे शोधत शोधत बाहेर गेला तर काय दिसलं, एक साप मेलेला पडलेला होता आणि ती रांग त्याच्यावर फिरून ह्याच्यात मिसळली. म्हणजे सगळं विष काय झालं, कालवलं गेलं. आणि मग लक्षात आलं की त्याने असं न दिसता भोजन केल्यामुळे सगळी विषबाधा झाली, त्याच्यामुळे तो मेला. म्हणजे कितीतरी अशा कथा आहेत की रात्री काय पडलं त्यात कळत देखील नाही, आणि आपण जर खाल्लं तर सगळा दोषच. मग कुणी म्हणतं आम्ही शिजवलेलं अन्न रात्री खात नाही, पण दूध पाणी फराळ फळं वगैरे खायला चालतंय. म्हणून रोज काय करायचं, जेवायचं 5 वाजता आणि रात्री 10 वाजता झोपताना दूध प्यायचं. जे काही खायचंय प्यायचंय ते आपल्याला 6 वाजायच्या म्हणजे आता 6:18 कमी असताना संपून टाकता येत आहे की. आणि परत रोज 1-1 दिवसांनी आता दिवस घटत चाललेला आहे म्हटल्यानंतर तेवढा आणखीन अलीकडे 48 मिनिटं करत जायचा.
म्हणजे जे खायचंय ते लवकर घालता येत आहे, एकदा डबा भरून ठेवायचा बस. पण आपण काय करत असतो की चालतंय आम्हाला तेवढी मोकळी काय. मोकळी काय याचा अर्थ स्वैराचार करायला परवानगी आहे असा नाही. म्हणून जीवद्रव्य समजल्यानंतर आपोआप दयाबुद्धी जागृत झाली आणि त्यामुळं आपोआप काय झालं की सर्वच प्राणी मात्रांविषयीच इतकं आपल्याला करुणाबुद्धी आली की सहज त्यांची हिंसा होऊ नये म्हणून रात्री भोजन त्याग झाला. आणि रात्री भोजन म्हणजे काय धर्म नाहीये. रात्री भोजन करणं पण धर्म नाही, भोजन त्याग करणं पण धर्म नाही. अनशन स्वभावाला जाणलं तर आपोआप इतकी दृढता वाढली की सहज हे नियम पाळले गेले सदाचार म्हणून. पण ते नियम म्हणजे धर्म नसून जेवढा शुद्ध उपयोग आहे तेवढाच धर्म आहे. आणि शुद्धोपयोग सोडून जे जे शुभोपयोग आहे ते सगळं काय आहे, आश्रव बंधाचंच कारण आहे. म्हणून आपल्याला दया दया सब कोई कहे, दया न जाने कोय, जीव जाती जाने बिना दया कहाँ से होय. म्हणून दया सगळेजण म्हणतात, पण जीव जाती जाणली तरच दया उत्पन्न होते. पहिलीच्या पुस्तकामध्ये सुद्धा काय लिहिलेलं असतं की अल्ट्राव्हायोलेट किरण जर नसते तर काय झालं असतं, तर मनुष्य जगूच शकला नसता. म्हणजेच रात्री अल्ट्राव्हायोलेट किरण नसल्यामुळे इतक्या जीवांची उत्पत्ती होते आणि त्यावेळेस आपण ग्रहण केलं तर सगळं काय झालं, हिंसाच हिंसा. आणि तेवढे शत्रू झाले आणि परत ते कधीतरी आपल्याला त्रास देणार, परत आपण त्यांना त्रास देणार, म्हणजे हे चक्र कधी संपणार नाही. आणि रात्री भोजन त्याग किंवा पाणी गाळून पिणं ह्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. म्हणजे जे काही आरोग्य संघटन विश्वाचं करणारे लोक आहेत त्यांच्या वार्षिक रिपोर्टामध्ये असं सांगितलंय की 50 लाख अशा व्यक्ती आहेत की ज्यांची मृत्यू प्रत्येक वर्षी होते की जे पाणी गाळून पित नाहीत. आणि अन्न गाळलेल्या पाण्यामुळे काय होतं, पोटात अशा कृमी जातात आणि त्यामुळं अनेक रोगाला ते प्राप्त होतात. म्हणून इतक्या लोकांची मृत्यूची अवस्था न पाणी गाळण्यामुळे होते. नंतर पाण्यामध्ये असे विशेष कृमी असतात विषारी की जे पोटात गेल्यानंतर जलोदर आदी रोग होतात. आणि रात्री न झाकलेलं पाणी पिलं किंवा सूर्यास्तानंतर जेवण केलं तर ते कृमी पोटामध्ये पोहोचतात आणि रोग उत्पन्न करतात. म्हणून भागवत पुराणामध्ये सुद्धा सांगितलंय की डोळ्यांना न दिसणारे असे जंतू पाण्यामध्ये असतात आणि त्यांचं वर्णन आणि त्यांची आकृती कशी आहे, पाण्यासमानच असते, त्याच आकाराची त्याच रंगाची. म्हणून जीवांवर दया करायची असेल तर जो शूरवीर पुरुष आहे तो सदैव अगाडीत पाण्याचा निषेध करतो. जीवमैत्री जीवदयेसाठी जीवाणूंचं सर्वथा सुरक्षा करणं पण आवश्यक आहे. जेथून पाणी आणतो तेथेच जीवाणी जर टाकली आणि ते पण विशिष्ट खाली बादलीला दोर लावून व्यवस्थित टाकली तर ती रक्षा झाली. त्याच्यानंतर पाणी गाळताना सुद्धा जे खादीचं असतं गाळणं जाड आणि ते भांड्याच्या तिप्पट आणि जिथं त्याला काही फाटलेलं नसेल होल नसेल अशा पद्धतीने व्यवस्थित गाळून जीवाणी केली तरच खऱ्या अर्थाने जलगालन क्रिया झाली.